मुफासाची काय तो मूवी आहे तो लागलेला आहे आणि मस्त. अरे मला कॉपीराइट पडल, मजाक करू नको, मजाक करू नको. Hey guys, welcome to my channel. Good morning, जय महाराष्ट्र. हॅशटॅग बीडकर. तर गाईज आम्ही रात्री मोना दीदीकडे आलतो आणि तुम्ही बघू शकता माझे हायलाइट्स रात्री केलेले कसे मस्त आहे. कसे वाटायला लागले हायलाइट्स गाईज? छान वाटायला लागले ना. सो गाईज इथे खूप पाऊस म्हणजे आता येऊन गेलाय. हा हे इकडे पाऊस आलेला आहे, तुम्हाला दाखवते. हे छोटंसं गार्डन, मोना दीदीचं, डोगूची सायकल आणि बघा इकडे पाऊस आलेला आहे मस्तपैकी. वाव. अरे दोन बघा पाऊस मस्तपैकी आलेला आहे गाईस. पाऊस येतोय रिमझिम रिमझिम. तर खूप छान यार. खरंच मी कॉम्पॅक्ट पावडर लावायला पाहिजे, कारण की तुम्ही बघू शकता मला किती छान एकदम क्लिअरमध्ये यायला लागलं आहे ना. तर माझा ब्लॉग कंटिन्यू पहा. पाऊस येतोय आणि खरंच गाईज मी ना माझ्या केसाच्या प्रेमातच पडले यार. हायलाइट करून मी किती छान दिसते आणि कॉम्पॅक्ट पावडर पण लावून ना. तर आवरून घेऊ आपण. हे रॅम्सी क्या कर रहा है तू? अरे रॅम्सी बोलो, बोल ना. हाय रैमसी, कैसा लग रहा है आपको? बताओ आपका एक्सपीरियंस बताओ. मेरे ब्लॉग में आकर आपको कैसा लग रहा है? रैमसी बोलो. रैमसी काय एक्सप्रेशनच देणं गेलाय वाटते. त्याला आवडलं नाही की मी रिपोर्टर झालेलं. रडतंय बघा. म्यूट कर म्हणले म्हणून टीव्ही. तर बघा मुफासाची काय तो मूवी आहे तो लागलेला आहे आणि मस्त. अरे मला कॉपीराइट पडल, मजाक करू नको, मजाक करू नको. तर गाईज इथं मी जेवण करते मस्तपैकी. डाळ भात चपाती आणि लोणचं खाते, हे बघू शकता तुम्ही. तर मस्तपैकी मी खाऊन घेते. मग नंतर आम्हाला स्टुडिओला जायचं आहे. एक कॅरेटिंगचं क्लायंट आहे का स्मूथनिंगचं. तर एक स्मूथनिंगचं क्लायंट आलेला आहे. तर आम्हाला पडे आवडून घेते, जेवण करून घेते. चलो चलो. किधर गई मोना दी? उसको पकड़. ये अभी रैमसी पीछे आएगा. तर ना रैमसी पाठीमागे येईन आमच्या. चलो हकुना बटाटा. बटाटा ना मटाटा. हकुना मटाटा. इसका मतलब क्या है गाइस? मेरे को कमेंट में बताओ. हकुना मटाटा. मटाटा. हाँ मटाटा. सो गाईज आता चाललोय आम्ही शॉपवर चलत चलत. पाऊस आलता, हे बघू शकता तुम्ही. पाऊस आलेला आहे यार. मला असं वेदर खूप आवडतं, भारी वाटतं आहे का नाही? असं वेदर कोणाला नाही आवडत. असं वेदर लोणावळ्याला जातात म्हणून सगळेजण लोणावळ्याला जातात. वाव, मुझे भी जाना है. मला पण जायचंय लोणावळ्याला बहुत जल्द. शादी करून घेऊ यार काय. सो गाईज आता चाललोय आम्ही. पुढे गेल्यानंतर ऑटो बुक भेटतो का नाही ते आम्हाला. सो ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. ते विसरलं ड्रिल मशीन यार. बघा बरं, विसरलं ड्रिल मशीन ते. आता वापस चाललोय आणायला. या पटकन, मी थांबते इथंच. या घेऊन या. पळा पळा, वजन कमी होईल. ड्रिल मशीन ते जे काय साहित्य होतं ना ते अर्ध इकडं राहिले, कारण की त्या दिवशी इकडे घरी त्यांच्या मैत्रिणीचे ते नेल्स रिमूव्ह करत होते ना. तर त्यांनी इकडं आणलं होतं. तर इकडंच आहे. केस कसे वाटतात गाईज? छान वाटतात ना. तुम्ही बघू शकता कसलं भारी वाटतं. एकदम हिरो हिरो गार वाटतंय. बघायचं कसं वाटतंय. छान वाटतंय ना. किती लांब गेली आहे दाखवते तुम्हाला. ते बघा गेटच्या तिकडे चालले. झूम करते. अरे गेली आतमध्ये. चल ते घेऊन येतात
तोपर्यंत इथं मी थांबते, वेट करते. ठीक है, छान पडले ना, पसंद आया मुझे. तो गाइज वो रिक्शा है ना, वो उनको अपने कस्टमर छोड़ के इधर वापस आएंगा आम्हाला गेलेला. सो आम्ही इथं थांबलोय. छान वाटायला ना केस खरं साया, असं नाही बोलायचं. तुम्हीच केलेत. म्हणत होती किती स्लिम दिसायला लागलात तुम्ही यार, खरंच. सारडा सेंटर किती गेला? सारडा सेंट्रल सुबह छोड़ देगा ना, हाँ वहाँ पर ही जाने का. हाँ. बड़ा 80 रुपये रिटर्न 4 यहाँ. देखो गाइज हम आ गए गाइज, हम हमारे स्टूडियो पर. यो यो तुम्हाला इंस्टाग्राम ट्रेंडिंग माहितीच नाही. यो तर गाइज आता आलोय. सो पटपट मी शॉपिंग करून घेते. ओके चला, तर आपण आपल्या कामाला लागू. कुठे पण टाइम भेटला की मी माझ्या केसांना बघत होते, कारण माझे केस खूप भारी दिसत होते ना. लगाव हनुमान चालीसा लगाव. ठीक आहे, जल्दी से फटाफट से साफ कर दे. लगेचच थोड्या वेळात स्मूदनिंगसाठी क्लायंट येतं आणि मग आल्याच्या नंतर आम्ही त्यांचं बाकीचं जे काही काम आहे ते अर्धं केल्याच्या नंतर मग आम्ही व्हिडिओ काढायला स्टार्ट करतो. सो बिफोर आफ्टरचा मी घेतलेला आहे व्हिडिओ. तर मग त्याच्यानंतर आम्ही जे काय होते त्यांना क्रीम वगैरे अप्लाय केली आणि देन आम्ही अर्ध्या तासाची वाट बघत होतो. सो फायनली हा माझा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. हाय गाईज, तर इकडे पाऊस यायला आहे. सो मी तुम्हाला दाखवते. अय्यो हे बघा गाईज, चला कसला भारी पाऊस येतो. मग तुम्हाला ना पुढं दाखवते, पलीकडे जाऊन दाखवते. गाईज आपल्याला तिकडं जायचंय पुढं. तो गाइज आपने देखा कितनी जोर की बारिश आ रही है अपने बीड में. थैंक गॉड की बारिश आ गई, क्योंकि पाणी भी तो होना चाहिए ना. आणि मग इकडे तिकडे फिरूस तर झालेले आहेत आपले अर्धा तास. आणि मग त्याच्यानंतर मग इकडे मोना दीदी एकदा वापस कोम करताय, कारण की आपण इकडे स्मूदनिंग करतोय. तर स्मूदनिंग करताना नेहमी आपण कोम केला पाहिजे, नाहीतर ते केस स्ट्रेट नाही राहणार. सो मोना दीदी चेक करतायत की हे झाले का नाही आहे. आणि मग झाल्याच्या नंतर मग आपण यांचा हेअर वॉश घेणार आहोत आणि हेअर वॉश घेतल्याच्या नंतर आपण स्ट्रेटनिंग करणार आहोत आणि देन मग आपल्याला फायनली रिझल्ट भेटून जाईल. मग त्याच्या आधी म्हटलं चला आपले स्वतःचे ना आपण स्ट्रेट केस करून घेऊ, कारण की मला पण खूप आवडतं केस स्ट्रेट करायला. आणि त्याच्यामध्ये तर मी हायलाईट्स केलं आणि हायलाईट्स केल्यामुळे ना मी केस माझे स्ट्रेट केले ना तर आणखीच छान दिसतील. सो मग पटापटा मग मी माझे केस मस्तपैकी स्ट्रेट करून घेतले, सो स्मूथ बनवले आणि देन त्याच्यानंतर फायनली तुम्ही बघू शकता. आई शपथ माझा फोनच पडत होता हातातून. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता कसे छान एकदम झालेले आहेत, सिल्की सिल्की माझे हेअर. मला खूप आवडले, तर तुम्हाला दाखवते आता मी आरशामध्ये. तर हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान केस झालेले आहेत माझे. मला तर खूप आवडले. जर कोणाला करायचे असतील तर प्लीज आम्हाला DM करा. सो आम्ही चांगल्या क्वालिटीमध्ये आणि तुम्हाला जमेल अशा रेटमध्ये आम्ही करून देऊ. तो त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मग मी बाहेर आले, म्हटलं खूप भूक लागली आहे, चला आपण वडापाव खायला जाऊ. तर मग म्हटले की आता जायला जमत नाही, एक काम कर तू घेऊन ये. मग सो फायनली मग मी आली आहे, वडापाव आणायला चालली आहे. तर तुम्ही बघू शकता सुभाषवर किती छान दिसत आहे, मस्तपैकी पाऊस पडलेला आहे आणि ते महादेवाचं मंदिर पण ये क्या था हे काय होतं आता जे केलं ते. तर चहा पितोय आम्ही गाईज. यस गाईज, ब्लॉग बनवते.
असं नको, असं लगेच ओळखू येतं नाही का. तो गाईज मी खाते वडापाव आणि मोना दिदी बघताना माझ्याकडे रागाने खाऊ देतो. टेस्ट करून सांगते कसा. छान आहे. पण त्या दिवशीचा जो आणलं होतं ना तो लय भारी होता. मी पटकन खाऊन घेते वडापाव. अजून काही आणि तेच करायचं आहे. स्मूथनिंग चालूच आहे. नंतर फायनल. सो फायनली गाईज क्लायंटची झालेली आहे स्मूथनिंग. सो तुम्ही बघू शकता किती सिल्की झालेले आहेत हेअर. सो आवडले तुम्हाला? हो खूप आवडलं. इकडे बघा, इकडे 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 बघा. आवडले तुम्हाला? खूप छान वाटतंय. मी खूप छान दिसते. हां हां राईट राईट बरोबर आहे. तुम्ही छान आहेत बट आम्ही तुम्हाला छान केलंय तुमच्या हेअरमुळे अजून जास्त. हा माझा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका.